राज्य अभियंता संघटनेनं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय। शासनानं कंत्राटदारांसाठी संरक्षण कायदा संमत करावा अशी मागणी या पत्रातनं करण्यात आली आहे। संरक्षण जर दिलं नाही तर विकास कामं बंद करू असा स्पष्ट इशारा या पत्राच्या माध्यमातून देण्यात येतोय। विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना स्थानिक पातळीवरती मारहाण होते। स्थानिक गुंडांकडून मारहाणीसोबतच खंडणीच्या धमक्याही मिळतात। त्यामुळे संरक्षण मिळावं, संरक्षण कायदा संमत व्हावा अशी मागणी राज्य अभियंता संघटनेकडून केली जाते। या सगळ्याविषयी राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले आपल्या सोबत। सर, काय नेमकी मागणी आणि कशासाठी ही मागणी करताय? जे शासनाचे काम आहेत विकासाचे हे बंद पडण्याचा विरोधकांचा व इतर कोण विदोषी मंडळे असतात यांचा तो दृष्टिकोन आहे असं प्राधान्याने सगळ्या राज्यभरात कायम जाणवत आहे। बंद पडलं जातं म्हणजे नेमकं काय केलं जातं, कशा केलं जातं म्हणजे काय ना, पहिल्यांदा ते साईटवर येतात, प्रत्यक्षात काय काम आहे काय नाही विचारतात, त्यांच्या हातात एस्टिमेटची कॉपीसुद्धा दिली जाते। हे दिल्यानंतर ना 1-2 दिवसात काम जेव्हा चालू असतं साईटवर, समजा डांबरीकरण असू द्या किंवा खडीकरण असू द्या, खडी बरोबर नाही, मुरुम बरोबर नाही, त्यानंतर जे काम झालेलं आहे ते काम स्वतःच्या मालकीचा JCP आणायचा, ट्रॅक्टर आणायचा आणि काम झालेलं काम उकरून काढायचं। म्हणजे हा फार मोठा गुन्हा आहे। कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःचे पैसे खर्च करून आणि ह्याच्यासाठी शासकीय अधिकारी सुद्धा साईटवर प्रेझेंट असून सुद्धा त्यांच्यासमोर हे कामं उकडले जातात, खोदले जातात पूर्ण पद्धतीने, आणि हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं। आर्थिक मागणी केली जाते असं देखील आपण म्हणतो। आणि त्यात आर्थिक मागणी म्हणजे कसं, 1-2दा कॉन्ट्रॅक्टरला जर ऐकले नाहीत तर ते सांगतात की तुम्ही एवढे पैसे आणून द्या नाहीतर तुमचं काम बंद केलं जाईल। आणि एक त्यांचं ठरलेलं आहे, एक टार्गेट आहे त्यांचं की 1-2 दिवस ते अत्यंत सॉफ्ट पद्धतीने करतात, त्यानंतर थोडा हार्ड घेतात। पैसे नाही दिल्यानंतर तर ती बाकीची पैशाची मागणी तर नंतरची झाली, पण साईटवर ते एनी टाईम येतात, 10-20 माणसं गावातले येतात आणि कॉन्ट्रॅक्टर थोडं जरी एक वाक्य जरी उलटं बोलला किंवा काही नाही बोलला तरी कॉन्ट्रॅक्टरला पाठीमागनं येऊन दांडक्यानी आणि स्वतःच्या हाताचा वापर करून मारतात। कोल्हापूरला झालंय, सोलापूरला सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सध्या वातावरण आहे। सगळे लोकप्रतिनिधी जे असतात हे स्वतःचे विकास कामं कशी मार्गी लागणं यासाठी ध्यास घेतलेला आचारसंहिता लागायच्या अगोदर, पण दुसऱ्या बाजूने जे गोष्टी होत आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत। आता आपण मागणी काय केली, काय केलं पाहिजे? हे शासनाने आता ह्या कॉन्ट्रॅक्टरला जर प्रोटेक्शन नाही दिलं, त्या पद्धतीचं संरक्षण कायदा जर नाही केला तर हे तुम्हाला मी 1001% सांगतो की हे विकासाची कामं 100% राज्यातली बंद होतील आणि त्याच्यामुळे शासनालाच ह्याचा मोठा दुष्परिणाम होऊ शकतो, हे शासनाने लक्षात ठेवावं। कॅमेरा पर्सन युग अगदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।